हॅलो, कसे आहात सगळे? आमच्या फील्डविषयी ना खरं तर सोशल मीडिया, वेगळे मूव्हीज, नाटक याच्यामधून बऱ्यापैकी अवेअरनेस होतो आहे, जो आम्हालाही आनंददायक भाग वाटतो. पण त्याच्याबरोबर एक गंमतशीर भाग आहे. म्हणजे काहींना कदाचित आमच्या फील्डविषयी एथिक्स काय आहेत आमच्या फील्डमधले किंवा काही नियम काय आहेत हे माहिती नाही आहे किंवा काहींना सांगितले तर ते पटत नाही. त्याच्याविषयी थोडंसं बोलणार होतं आपण. म्हणजे आम्हाला असं शिकवलं जातं की प्रोफेशनलिझममध्ये आपण आपलं पर्सनल लाईफ म्हणजे आमचं पर्सनल लाईफ आमच्या क्लायंटबरोबर किंवा आपण ज्याच्यावर काम करतो आहे त्यांना हे नाही सांगायचं. त्याला काही कारणं आहेत. ती कारणं अशी आहेत की समजा मी असं म्हणाले की माझं घरच्यांबरोबर पटत नाही किंवा मी रस्त्याने जाताना गाडी अशी चालवते, मग रस्त्यात कोणी भेटला तर मी त्याच्याशी भांडते, मी शेजाऱ्यांशी माझं पटत नाही आणि माझे नातेसंबंध नाही आहेत, मी एकलकोंडी राहते किंवा जे काही माझ्याबद्दल निगेटिव्ह काही असेल, असं जर का तुम्हाला कळलं तर तुम्ही काय विचार कराल? याल आमच्यासारख्या व्यक्तींकडे काउन्सिलिंगला. पण मुद्दा असा आहे की ते आयुष्य आमचं वेगळं आहे, जे खाजगी आयुष्य आहे, पर्सनल आयुष्य आहे. आणि माझी मास्टरी किंवा एक्सलन्सी ही माझी काउन्सिलिंगमध्ये. बरं, तुम्हाला असं वाटेल की स्वतःलाच नाही वापरता येत तर दुसऱ्याला काय सांगताय? पण अशा तर बऱ्याच गोष्टी आहेत. मग हा नियम फक्त सायकोलॉजिस्टला का बरं? कितीतरी डॉक्टर आहेत, वेगळ्या वेगळ्या फील्डची लोकं आहेत, बऱ्याच गोष्टी त्यांच्या फील्डच्या विरुद्ध वागतात. का वागतात तो विषय माझा नाही आहे, पण वागतात. मग आमच्या बाबतीतच का की तुम्ही कुठे राहता, तुमचं पर्सनल आयुष्य काय, तुमचं लग्न झालं आहे का, मुलं आहेत का, किती आहेत, त्यांच्याबरोबर कसं चालू आहे, असं नाही आहे की आम्हाला ते कोणाला सांगायचं नाही आहे. पण कदाचित कामाच्या ठिकाणी नाही सांगायचं. आमचे काही पर्सनल रिलेशन आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना माहिती आहे ना आमचं सगळं आयुष्य. पण जर हे मी सांगितलं तर तुम्ही नॉन जजमेंटल राहून आमच्याबरोबर काम करू शकता का, याचा विचार करा आणि मग विचारा की आमचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे. असं नाही आहे की आम्हाला नाही सांगायचं. आम्ही काय सेलिब्रिटी नाही आहोत की सगळं लपवून ठेवा. पण हां, कामाचा भाग आहे जो फक्त आम्ही फॉलो करतो आहे. तसा रिस्पेक्ट ठेवा थोडा. थँक्यू.